हे मरिया प्रिय माते, तू तरली शोक झाडावर, ऐक तू आमची नम्र मागणी, जी मागता ती मुले तुझी. ओ नमन, ओ नमन, ओ नमन देव मातेला, ओ नमन, ओ नमन फातिमा स्वामिनीला. पवित्र क्रसाच्या खुण्याने आम्हाला सोडे परमेश्वर आमच्या शत्रूपासून बापाच्या पुत्राचे पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. हे प्रभू येशू, तू पवित्र मरियेचा पुत्र, जिवंत देवाचा पुत्र, जगाचा निर्माता व तारणकर्ता आहेस. आमची तुझ्यावर श्रद्धा आहे. तू मानव जातीचे तारण करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलास. तू जगाचा तारणारा आहेस. आम्हाला तू प्रार्थना करण्यास शिकविले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. आमेन. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. येशूला बागेत रक्ताचा घाम आला. येशू मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. येशूचा यार्देन नदीत स्नान संस्कार. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. पहिले रहस्य, देवदूताने मरियेला संदेश दिला. येशूला बागेत रक्ताचा घाम आला. येशू मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. येशूचा यार्देन नदीत स्नान संस्कार. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर,
आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. दुसरे रहस्य, मरियेने एलिझाबेथची भेट घेतली. येशूच्या अंगावर फटके मारले. येशू 40 दिवसानंतर स्वर्गात चढला. काना गावी येशूचे प्रकटीकरण. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. तिसरे रहस्य, बाळ येशू गायीच्या गोठ्यात जन्मले. येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला. पवित्र आत्मा प्रेषितावर उतरला. आत्मपरिवर्तनासाठी देवराज्याची घोषणा. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा,
हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. चौथे रहस्य. मरिया व योसेफाने येशू बाळाला मंदिरात अर्पिले. येशूने भारी क्रूस वाहिला. पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली. प्रभू येशूचे रूपांतर झाले. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. पाचवे रहस्य. 3 दिवसानंतर येशू मंदिरात सापडला. येशूला क्रुसावर खिळले. पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. प्रभू येशू ख्रिस्त शरीराची प्रतिष्ठापना करतो. हे दयाळू येशू, आमच्या तारणकर्त्या, तू म्हणाला आहेस, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणून आम्ही नम्रपणे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर, आम्हाला तुझी शांती दे व आमचे तारण कर. तुझा गौरव सदा सर्वदा हो. आमेन. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र देवा, हे पवित्र सर्वशक्तिमान देवा, हे पवित्र चिरंतन देवा, आमच्यावर दया कर. हे पवित्र कुमारी मरिया, देवाची आई, आम्हासाठी विनंती कर. हे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापदंडापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना आणि विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गाकडे ने. आमेन. हे पवित्र कुमारी मरिया, देवाचे माते, आम्हासाठी तू प्रार्थना कर, कारण आम्हाला आमच्या पापांची क्षमा व शांती मिळावी व तुझ्या पुत्राद्वारे आमचे सदा सर्वदा तारण व्हावे. तुझा पुत्र प्रभू येशू, जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, आम्ही त्याची स्तुती करतो व त्याच्या नावाचा गौरव करतो, आता आणि सदा सर्वदा. आमेन. देवदूताने फातिमा या गावी शिकवलेली प्रार्थना. माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.
तुझी आराधना करतो, तुझ्यावर प्रेम करतो व तुझी आशा धरितो. जे तुझ्यावर प्रेम करीत नाहीत, विश्वास ठेवीत नाहीत, तुझी आराधना करीत नाहीत, त्यांच्यासाठी मी तुझी क्षमा मागतो. हे अतिपवित्र त्रैक्य, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, मी अंतःकरणापासून तुझी स्तुती करतो. ख्रिस्ताचे पवित्र शरीर, रक्त व आत्मा तुला अर्पण करतो, जो सर्व चराचर समवलेला आहे व जगाच्या पापांनी लोकांनी दुर्लक्षित केल्यामुळे दुखावलेला आहे. त्याच्या पवित्र हृदयाच्या नावाने व पवित्र मरियेचे निष्कलंक हृदयाद्वारे तुला विनवितो की आमच्या पापांची क्षमा कर. नवदिन भक्ती प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी माते, फातिमा गावी दर्शन देऊन जपमाळेच्या प्रार्थनेमध्ये जी संपत्ती दडली आहे ती तू 3 बालकास प्रगट केलीस. ह्या जपमाळेची प्रार्थना भक्तीने करण्याकरिता आम्हाला प्रेरणा दे, यासाठी की आमच्या मुक्तीच्या रहस्यावर आम्ही चिंतत करीत असता ईश्वराच्या व मानवाच्या सेवेस वाहून घेण्याचे सद्भाग्य आम्हास मिळावे. हे दयाळू माते, आमच्या देशावर आशीर्वाद घाल आणि सर्व जगाला शांती दे. तुझ्यावर अवलंबून असलेल्या आजारांना बरे कर. तुझ्यावर विश्वास ठेवणारे जे दुःखाने ग्रासलेले आहेत त्यांचे सांत्वन कर. हे अतिनिष्कलंक माते, आमच्या गरजा ऐकून घे व त्याचे प्रेमाने स्वीकार कर. येथे आपल्या गरजा व विनंत्या सादर करावे. आमच्या ह्या सर्व गरजा प्रेमल पित्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण व्हावे. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझ पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझ पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझ पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. बाप, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्व काळ हो. आमेन. मरियेची विनंतीमाला. कुटुंबाची राणी. जी कुटुंबे आत्यंतिक अडचणीत आहेत त्यांना आम्ही तुझ्याकडे आणतो. त्यांना तुझ्या संरक्षणाची गरज आहे. त्यांना तुझी मदत, तुझा आधार व तुझे मार्गदर्शन हवे आहे. विशेषतः जे अंथरुणाला खिळलेले आहेत, कॅन्सर आणि किडनीसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्यावर तुझ्या दयेचा वर्षाव कर. हे फातिमा माते, कुटुंबाचे राणी, आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. ज्या कुटुंबात अशांतता आहे, ज्यांचा विश्वास डळमळीत झालेला आहे आणि जे चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना तुझा आधार दे. त्यांचे सामर्थ्य आणि विश्वास दृढ कर. हे फातिमा माते, कुटुंबाचे राणी, आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. जे कुटुंब आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बळ आहेत, बालके कुपोषणाने ग्रस्त आहेत, त्यांना तुझ्या मदतीची आणि सहाय्याची गरज आहे. हे फातिमा माते, कुटुंबाचे राणी, आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. कुटुंबे भौतिक सुखाच्या मागे लागून मोहात पडत आहेत आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेली आहेत, त्यांना तुझ्या कृपेची, सामर्थ्याची आणि शुद्धतेची गरज आहे. हे फातिमा माते, कुटुंबाचे राणी, आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. जी कुटुंबे अडचणींमुळे आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही, अशा विशेषतः गरीब, दलित, उपेक्षित मुलांना वात्सल्याचा स्पर्श कर. तुझा आधार त्यांना दे.
हे फातिमा माते, कुटुंबाची राणी, आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. जी कुटुंबे खऱ्या प्रेमापासून वंचित आहेत त्यांना तुझ्या चांगुलपणाचा अनुभव येऊ दे. तुझ्या प्रेमळ आधाराची त्यांना गरज आहे. हे फातिमा माते, कुटुंबाची राणी, आम्ही तुझ्याकडे विनवणी करतो. फातिमा मातेची विनंती मला. हे फातिमा माते, आमच्या प्रिय देशासाठी प्रार्थना कर. हे फातिमा माते, आमच्या धर्मगुरूंना पवित्र ठेव. हे फातिमा माते, आमच्या ख्रिस्त सभेला दृढ कर. हे फातिमा माते, ख्रिस्ती लोकांना अधिक श्रद्धावंत बनव. हे फातिमा माते, आमच्यावर शालन करणाऱ्यांना मार्गदर्शन कर व प्रेरित कर. हे फातिमा माते, देवावर विश्वास ठेवणाऱ्या आजाऱ्यांना रोगमुक्त कर. हे फातिमा माते, तुझ्या मदतीची याचना करणाऱ्यांस सहाय्य कर. हे फातिमा माते, परमेश्वराचा धावा करणाऱ्यांना सहाय्य कर. हे फातिमा माते, सर्व प्रकारच्या धोक्यापासून आमचे रक्षण कर. हे फातिमा माते, सर्व वाईट गोष्टींपासून आम्हाला दूर ठेव. हे फातिमा माते, सर्व समर्थ परमेश्वराकडे विश्वासाने मागितलेली दाने आम्हाला मिळवून दे. हे फातिमा माते, आमच्या प्रियजनांना मदत कर. हे फातिमा माते, दुरावलेल्या सर्वांना ख्रिस्त सभेत समाविष्ट कर. हे फातिमा माते, आमचा भक्तिभाव आम्हाला मिळवून दे. हे फातिमा माते, आमच्या पापांची व वाईट कृत्यांची आम्हाला क्षमा मिळवून दे. हे फातिमा माते, जगतातील सर्व लोकांना तुझ्या प्रिय पुत्राच्या चरणाशी आण. हे फातिमा माते, सर्व जगात शांती पसरू दे. हे निष्कलंक मरिया माते, आम्हासाठी विनंती कर. मरियेच्या हे निष्कलंक हृदया, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगुलपणाच्या दयावंत देव बापा, आमची हृदये तू आत्मविश्वासाने भरून टाक. पवित्र माळेची माता व फातिमा माता नावाने ओळखली जाणारी तुझी आई मरिया हिच्याकडे आम्ही धाव घेतो. तिच्या प्रभावी प्रार्थनेने आमच्या गरजा तू पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. फातिमा मातेकडे प्रार्थना. हे फातिमा माते, पोर्तुगलमधील फातिमा गावी तू बॉस्को, जसिंटा व लुसी या गुराखी मुलांना दर्शने दिलीस. त्यानंतर अनेक वेळा तू निरनिराळ्या ठिकाणी दर्शने देत राहिलीस. आम्हाला तुझ्या सत्य स्वरूपाचे दर्शन घडव. हे फातिमा माते, आमची सद्गुणांत वाढ व्हावी म्हणून तुझ्या धर्मग्रामाचे आम्ही सभासद तुझ्या आश्रयाखाली एकत्र येतो. हे राजमाते, तू सामर्थ्यशाली आहेस, तरीही तू नम्र आहेस. तू देवपुत्राची माता आहेस, तरीही तू स्वतःला सेविका म्हणवतेस. हे फातिमा माते, शेजार प्रेमाचा तू सुंदर नमुना प्रेमकुंभ हातात घेऊन तू एलिझाबेथच्या घरी गेलीस. कानागावी विवाहप्रसंगी तू मध्यस्थी केलीस. क्रुसाच्या मार्गावर काल्वारी डोंगरावर तू येशूला सोबत दिलीस. आमच्या प्रेमाला तसेच उधाण येऊ दे. आमच्या शेजारांची जेव्हा भरभराट होते तेव्हा आम्ही आनंद मानावा. त्यांच्यावर जेव्हा दुःख ओढवते तेव्हा आम्ही सहानुभूती दाखवावी. रोज आमच्या कुटुंबाला एकत्र घेऊन आम्ही घरात प्रार्थना करावी. घरातील प्रत्येक व्यक्तीवर आम्ही प्रेम करावे. योग्य वेळी योग्य तेच बोलावे. आमचे घरदार आम्ही स्वच्छ ठेवावे. आमच्या आजूबाजूला शांती पसरविण्यासाठी आम्ही मदत करावी व या जगी पवित्र जीवन जगून शेवटी आम्ही सर्वांनी स्वर्गात एकत्र व्हावे असा आशीर्वाद आम्हाला दे. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली आहेस, स्वामी तुझ पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन.
नमो मरिया, तू कृपेने भरलेली आहेस, स्वामी पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली आहेस, स्वामी पाशी आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. बाप, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसे आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. कृपासनावरिया निर्मळ अंतःकरणिया मारिया जीवन आशा जितामचे तारण आहे. फातिमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, या दीनी आम्हास मदत कर. तू माणसांची दृढ आशा, निष्कलंक हृदया, सर्व तुला अर्पितो. आमची सारी सुख दुःखे आता आणि यापुढे. फातिमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, या दीनी आम्हास मदत कर. तू माणसांची दृढ आशा, सुवर्ण शुभ्र रुजा, तुझ्या गोडातून घेतो. वचन दिव्य शक्तीचे, विश्वास प्रबळ करण्याचे. फातिमा कुमारी नमो, निर्दोषी देवाचे माते, या दीनी आम्हास मदत कर. तू माणसांची दृढ आशा,